हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण ऊस लागवड चालू केली आहे. डिसेंबर चालू आहे, डिसेंबरच्या महिन्यात ऊस लागवड चालू आहे. बोरच्या पाण्यावर ऊस लागवड करत आहोत. ऊस लागवडीसाठी जे आपण बेना वापरलेला आहे ते 86-032 गोल्ड आहे. आणि आपण ऊस लागवडीसाठी 2 डोळ्याचा वापर केला आहे. तर 86-032 गोल्ड हा ऊस बियाणा आपण ऊस लागवडीसाठी वापरलेला आहे. आणि पुढे खत पण टाकणे चालू आहे. खतामध्ये आपण युरिया, सुपर आणि DAP हे 3 खताचं मिश्रण करून ऊस लागवड करत आहोत. हे पहा ऊस लागवड. ऊस लागवडीसाठी आपण जी सरी सोडलेली आहे ती 4 फुटाची सरी सोडलेली आहे. ऊस लागवडीसाठी निदान 4 फुटाची सरी असणे आवश्यक आहे. कारण की आता ऊस तोडीसाठी मजूर भेटणे खूप अवघड झालेलं आहे. आणि आपल्याकडं ऊस तोडण्यासाठी हार्वेस्टर मशीन येत असते. हार्वेस्टर मशीनसाठी निदान 4 फूटच्या वरी सरी लागते. 3 फूट 3.5 फूट सऱ्याचा वापर केल्यावर ऊस बेणं तोडणं येत नाही मशिनीद्वारे. म्हणून 4 फुटाच्या वरती सरी सोडा, जेणेकरून तुमच्यासाठी चांगलं राहील. यावर्षी आपल्या शेतामध्ये हार्वेस्टरची मशीन आली होती. 10 एकर अगोदरची लागवड केली होती आपण. पूर्वी व्हिडिओ टाकला होता ऊस लागवड कशी करावी. तर त्या ऊसाला तोडण्यासाठी हार्वेस्टर आलं होतं. आणि आता पण आपण 4 फुटाची सरी सोडून ऊस लागवड करत आहोत. निम्म्यातून ठिबक केलेलं आहे. आता हे ऊस बेणं पायानं तोडून घ्यायचं आणि नंतर शेवट ठिबक ड्रीप लावून सोडायचं. हे बघा, मोकळा पाणी देऊन पायाने ऊस तोडणी चालू आहे. हे बघा बेणं 86-032 गोल्ड 2 कांडी बेणा वापरलेला आहे आपण. 2 कांडी बेणा वापरल्याने काय होतं की ऊस वाप उगवून चांगलं येतो आणि ऊसात खाडा राहत नाही. एखादा डोळा जर मार खाल्लं बी तर दुसरा डोळा वापरून येतो. डायरेक्ट बोरच्या पाण्यावर ऊस लागवड चालू आहे. हा 5 एकरचा प्लॉट आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. मी आणखीन कळवेन तुम्हाला की ऊस लागवडची सोपी पद्धती कोणती आहेत. आणि नंतर दाखवेन की हा ऊस कसा उगवून आला. ह्याच्यामध्ये आंतरपीक आपण घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आंतरपीक म्हणजे आपण कांदे लागवड करणार आहोत. कांद्याचं रोप पण केलेलं आहे आपण. ते रोप वरच्या बाजूने लावून घ्यायचं. हे बघा पायानं ऊस बुडवून चालू आहे. एक ऊसाचं बियाणं खाली ठेवून त्याच्यावर पाय ठेवायचं. 86-032 गोल्ड आहे. आणि आपण नर्सरीला पण बुकिंग केलेली आहे ऊसाची. तो म्हणजे टिश्यू कल्चरचे बेणं आहे. 2 एकरसाठी आपण बुकिंग केलेली आहे पुण्याला. तो कोश 86-032 गोल्ड फाउंडेशन बेणं 2 एकरसाठी आपण बुकिंग त्याची केलेली आहे. ती आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन ते बेणं कसलं आहे आणि पुढे त्याच बेण्याची लागवड करायची. बेण्यासाठी आपण त्याची बुकिंग केलेली आहे. ज्या दिवशी ते बेणं येईल त्या दिवशी मी तुम्हाला दाखवेन की कसल्या पद्धतीचं ते बेणं आहे. धन्यवाद. व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल तर कमेंट करून सांगा. आणि यापेक्षा जर कोणती चांगली मेथड असेल किंवा चांगलं बियाणं असेल, चांगलं उतार देणारं, तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.